काव्याला आता दुसऱ्या कशाचंही भान नव्हतं. तिनं रुग्णवाहिकेचा पाठलाग करत हॉस्पिटल गाठलं. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, तुमचं रक्तस्राव झालंय. काव्याने डॉक्टरांचा हात धरत रडत विचारलं, माझं बाळ, ते वाचेल का? काही करता येईल का? बाळ वाचू शकतं, पण तुम्हाला आता पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. अजिबात हालचाल नाही. पलंगावरच झोपून राहा. पलंगावर विश्रांती. या अशा वेळेस तिच्या डोळ्यातून अश्रूच्या 2 रेषा वाहू लागल्या. ती फोन घेऊन रुद्रला कॉल करू लागली, पण तिकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही. असं काहीतरी मोठं घडलंय. तिच्या मनात विचार फिरू लागले. पण आता बाळांसाठी स्वतःला सांभाळणं तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्या रात्री ती भयावह स्वप्नही तडफडून जागी झाली. काव्या कोणीतरी हलवत होतं. काव्या डोळे उघडताच समोर दिव्या दिसली. काव्याने तिला मिठी मारली. दिव्या. दुसरीकडे शिवाय तिथे उभा होता. त्याचे डोळे पिंगळलेले, जणू काही रात्रभर झोपलाच नव्हता. काव्याने ताबडतोब विचारलं, रुद्र कसा आहे? शिवायने खोल श्वास घेत उत्तर दिलं, त्याला आता चौकशीसाठी बोलावलंय. विकास खूप आधीपासून हे कट कारस्थान आखलं होतं. पुरावेही मजबूत आहेत. काव्याच्या काळजात चर्र झालं. हे असं कसं घडलं? मग आता तू घाबरू नकोस. गायकवाड कुटुंब त्याच्यासोबत आहे. काही वाईट होणार नाही, पण परिस्थिती अवघड आहे. काव्याने थोडं सावरून घेतलं. शिवायने तिच्याकडे साशंक नजरेने पाहिलं. ती म्हणाली, मी काहीच चुकीचं केलं नाही. विकासने मला फसवलं. मी रुद्रला काहीच इजा केली नाही. दिव्या तावातावात म्हणाली, हो ना शिवाय, रुद्रचा सध्या संयम सुटलेला आहे, पण तू काव्यावर संशय करत आहेस. कसं शक्य आहे हे? शिवायने हलकेच मान हलवली. स्वाक्षरीचं परीक्षण झाले काव्या, आणि ती तुमच्याच हस्ताक्षरातील आहे, बनावट नाही. काव्या थरथरली. विकासने कुठला जादू केला मला माहीत नाही, पण रुद्र हा माझ्या बाळाचा बाप आहे. मी त्याला का त्रास देईन? शिवायचं लक्ष तिच्या पोटाकडे गेलं. आता ती हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये होती आणि तिचं पोट थोडंसं उभं राहिलं होतं. तुझं बाळ? तो म्हणाला, माझं बाळ अजून आहे, आणि आज मी त्याची हालचालही जाणवली. हे बाळ माझं आणि रुद्रचं आहे. कृपया मला रुद्रला भेटू द्या. मी त्याला काहीच त्रास दिला नाही. शिवाय काही क्षण विचारात गेला. मग हलकंसं मान डोलावली. ठीक आहे, पण सध्या तो फार व्यस्त आहे. तू शांत राहा, त्याला वेळ दे. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, हे आम्हालाही जाणवतं. काव्याने डोळ्यातून अश्रू टाळत ठामपणे मान हलवली. मी स्वतःची काळजी घेईन माझ्या बाळासाठी. दुसऱ्या दिवशी संपर्क टायटनवर गैरव्यवहार व आर्थिक फसवणूक प्रकरणी चौकशी सुरू असल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यात रुद्रचा फोटोही होता. तो गडद चष्मा घालून पोलीस स्टेशनमध्ये जाताना त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं तेज होतं, पण आता त्याच्या डोळ्यात थंडपणा होता. ही बातमी काही दिवसातच सर्वत्र चर्चेचा विषय बनली. काव्या आता आपल्या खोलीत पूर्ण विश्रांती घेत होती. रक्तस्राव थांबला होता, पण अजूनही बाळाची हालचाल स्थिर नव्हती. तिला अजूनही पलंगावरच विश्रांती घ्यावी लागली. तिला माहीत होतं, या चौकशीला वेळ लागणार आणि रुद्रला सध्या वेळ नसेल, पण तिचं मन मात्र अस्वस्थ होतं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. काव्या चकित झाली. दिव्या येण्याचा वेळ झाला नव्हता. दरवाजा उघडताच समोर राकेश उभा होता. तू इथे कशा? काव्याने विचारले. राकेशने खुर्ची ओढत बसत उत्तर दिलं, माझी एक नातेवाईक इथेच उपचार घेत होती. तिला तू दिसलीस म्हणून तिनं मला सांगितलं. काव्या म्हणाले, ठीक आहे. रुद्रची बातमी पाहिली. काय झालंय? तुला काही संबंध आहे का याच्याशी? काव्याने ओठ चावले. नाही, मी यात गुंतलेली नाही. काळजी करू नकोस. बरं झालं. एवढ्या मोठ्या कुटुंबात काहीतरी गडबड झाली की खूपच अवघड होतं. तो तर व्यस्त असेल. तुला भेटायला आला नाही ना का? काव्याने एक कटू हास्य केलं. तो तिचा नवरा आहे, पण तरीही तिला बघायला आला नव्हता. आपल्यात काही गैरसमज झाले आहेत. मीच त्याची चूक केली असेल, ती शांतपणे म्हणाली. त्याच्या वागण्याचा तिच्यावर काय परिणाम झाला असेल हे तिला माहीत नव्हतं, पण ती मुळात फसवली गेली होती. हे विकासनं फार चाणाक्षपणे आखलेलं जाळं होतं. राकेश थोडा वेळ थांबून तिला सांभाळून बोलून गेला. बाहेर पडताच कोणीतरी त्याला थांबवलं. राकेशसमोर कामिनी उभी होती, डोळ्यातून अश्रू वाहत. कामिनी, तो थबकला. माझं लक्ष लागलं होतं. तू मला हल्ली फारच दुर्लक्षित करतोस. मला वाटलं तुझं पुन्हा दुसऱ्याशी काही आहे, पण ते दुसरं कोणी नसून काव्य आहे.
राकेश गडबडला. तुला काय वाटेल तसं काही नाही, मी फक्त तिला पाहायला आलो होतो. त्याने तिला मिठी मारायचा प्रयत्न केला पण तिने त्याला दूर लोटलं. तू बदलला आहेस राकेश, तो वैतागला. तिचं खूप गंभीर प्रकरण आहे, तू गैरसमज करतेस. मग सांग काय गंभीर आहे, काही नातं आहे का? तो थबकला. काव्याने त्याला सांगितलं होतं कोणालाही सांगू नकोस. तो गप्प राहिला. कामिनी आणखी जोरात रडू लागली. तू सांगू शकत नाहीस म्हणजे तुझं काहीतरी आहे तिच्यासोबत. ती रडत निघून गेली. तो तिच्या मागे गेला नाही. तिला थोडा वेळ हवा आहे. तो स्वतःला समजावत राहिला. एकेकाळी तिला शांत गोंडस वाटणारी कामिनी आता त्याला फारच अवाजवी वाटत होती. तिला सतत शंका यायच्या, क्षुल्लक कारणावरून भांडण होत होती. पण बाहेर कामिनी मात्र हात घट्ट आवळून उभी होती. तिला आता राकेशबद्दल आधीसारखं आकर्षण राहिलं नव्हतं. पण तरीही काव्याने तिचं काहीच घेण्याचा अधिकार नाही. काव्याने राकेश कसा परत मिळवावा? तेवढ्यात काही सुटाबुटातील लोक तिच्याजवळ आले. तुम्ही माणिकची मुलगी ना? माणिक काव्याचा खरा बाप कामिनीचा पहिला विचार होता. का रे, पुन्हा त्या निकम्म्या माणिकने कुणाला काही बोलवून दुखावलंय का? की पुन्हा जुगार खेळून कर्जबाजारी झालाय? पण समोरून आलेल्या एका वाक्याने ती हादरली. आम्ही तुझ्या आई प्रतिभा म्हणजेच आपल्या देशपांडेच्या मूळ घराण्यातले आहोत. आई? कामिनीच्या चेहऱ्यावर विस्मय दाटला. तिची आई तिच्या लहानपणीच गेली होती आणि तिला तिचं रूप नीट आठवतही नव्हतं. माझी आई तर खूप वर्षापूर्वी गेली आणि तिनं कधीच आपलं माहेरकडचं काही सांगितलं नाही. तिचं आडनावही देशमुख नव्हतं. समोरच्याने शांतपणे उत्तर दिलं. माहिती आहे, तिनं नाव बदललं होतं. तुमच्या घरी ती ज्योती या नावानं ओळखली जायची, बरोबर ना? घरातून पळून गेल्यानंतर तिने हे नाव घेतलं होतं. कामिनीच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला. मागे उभ्या असलेल्या आलिशान बेटलीकडे पाहत ती पटकन म्हणाली, हो, तीच माझी आई. कामिनी क्षणात गाडीमध्ये बसली आणि त्याच्या पाठोपाठ निघाली. थोड्याच वेळात एका सुंदर तलाव किनारी उभ्या भव्य बंगल्यावर गाडी थांबली. बंगल्याचं दान पाहून तिला जाणवलं की हे रुद्रच्या विल्याजवळ आहे, म्हणजेच किंमतही जवळपास तितकीच असणार. तिच्या काळजात धडकन वाढली. या लोकांनी चुकीची व्यक्ती ओळखली होती, पण त्यांना त्याचं अजून काही कळालं नव्हतं. त्यांना फक्त विचारलं होतं, ज्योतीची मुलगी कोण आहे? कुणीच त्यांना सांगितलं नव्हतं की आता तिला गव्हाणे कुटुंबानं दत्तक घेतलंय आणि तिची खरी आई म्हणजे शोभा आहे, तर ज्योती नव्हतीच. घरात प्रवेश केल्यानंतर एक श्रीमंत कपड्यातही महिला तिच्याकडे पाहत उभी होती. कामिनी गोंधळून म्हणाली, आपण कोण? मी तुझी मावशी, तुझी आई ज्योती माझी बहीण होती. माझं नाव आहे विमल. पण तू गव्हाणे कुटुंबात कशी गेलीस? कामिनी काही क्षण गप्प राहिली, पण नंतर पटकन उत्तर दिलं, माझ्या वडिलांनी खूप कर्ज केलं होतं म्हणून गव्हाणे कुटुंबानं मला दया करून दत्तक घेतलं. विमल तिरसट चेहऱ्यानं म्हणाली, तो म्हणजे दामोदर खरंच फजितीचा धनी. एका घरातल्या चांगल्या मुलीला घर संसार करण्याऐवजी दुसऱ्यांच्या भांडी घासायला लावतो. पण आता त्याचा काही उपयोग नाही, तो संपलाच. आता फक्त तू उरली आहेस. माझ्या बहिणीचं एकटंचं रक्त. यापुढे तू त्याला वडील म्हणायचं नाही. काही लागलं तर माझ्याकडे ये. कामिनीच्या मनात आनंदाची लहर उमटली. तिला वाटलं हा सारा अवसर तर खरं तर काव्याचा आहे, पण कधीच तिला कळू द्यायचं नाही. ती सावधपणे म्हणाली, काही नको, मी आनंदी आहे. गव्हाणे कुटुंब मला आपल्याच मुलीसारखं मानतात. खरं तर त्यांची खरी मुलगी तर आता वाटेल त्यांच्याबरोबर हिंडते आणि अभ्यास करत नाही. मला काळजी करू नका. विमल क्षणभर थबकली, पण मग स्वतःला समजावून म्हणाली, बऱ्याच मोठ्या घरात असं घडतंच. ते निराश झाले असतील का? कामिनी तिथून निघाली आणि पुन्हा गव्हाणे कुटुंबात परतली. तिने लगेच तिच्या बनावट बाप म्हणजे दामोदरला याची माहिती दिली. त्याच्या मनात थोडा घाबरटपणा होता. बेटी, त्यांना संशय येणार नाही ना? कशावरून येईल? तू काही बोलायचं नाही. फारसं कुणालाही माहिती नाही आणि हे मी गव्हाणे कुटुंबासाठीच करत आहे, त्यांचं संकट दूर करायला. देशमुख कुटुंब आपल्या रक्ताचं मानत असल्याने आपल्याला मोठं स्थान देऊ शकतात आणि हे काव्याला दिलं असतं तर तिला तर आपल्यावर रागच आहे. ती तुझा सूड घेईल. आपण चांगली संधी मिळवली आहे. दामोदरनं मान डोलावली. दरम्यान रुद्रचं प्रकरण अजूनही बातम्यात झळकत होतं. काव्या दिवसेंदिवस बेचैन होत होती. शिवाय पुन्हा आला. तो मला भेटणार आहे का? काव्याने विचारलं. शिवाय म्हणाला, म्हणूनच आलोय. वेळ नाहीये त्याच्याकडे, पण तुला खरंच भेटायचं असेल तर मी घेऊन जाईन. ठीक आहे. ती क्षणात तयार झाली.
तो एका मॉलच्या उद्घाटन समारंभाला जातोय. कदाचित तिथे मागे तू त्याला भेटू शकशील. काव्या विचारात पडली. असेल तर मग त्याचं प्रकरण गंभीर राहील. नसेल, गायकवाड कुटुंब हस्तक्षेप करतंय. सध्या तो फक्त बाहेरून हजेरी लावत आहे. शिवाय म्हणाला, त्याचं मनस्थिती कशी आहे? शिवाय गप्प झाला. तूच भेटून बघ, बरं नसेल असं वाटतंय. ते ठिकाणी पोहोचले. दूरवरून काव्यानं रुद्रला पाहिलं. तो काळ्या पोशाखात रेखीव चेहरा पण सुकलेला वाटत होता. रुद्र, तिने हाक मारली. रुद्र थबकला. तिच्याकडे पाहताच त्याचे डोळे काळवंडले. तू इथे काय करतेस? त्याचा आवाज खवखवलेला होता. निघून जा इथून. रुद्र, चूक माझीच होती, पण ऐकून घे. मी नाही केलं काहीच. सिग्नेचर विकासने बनावट केलं होतं. मी कोर्टात साक्षी देईन. खरंच नको, रुद्र थंडपणे म्हणाला. तुला पाहूनच आता चीड येते. तुला सतत माझ्यापासून दूर जायचं होतं. आता तेच झाले. जा. तो जवळ आला आणि तिला जोरात ढकललं. काव्या जमिनीवर पडली. तिच्या पोटात वेदना उठल्या. रुद्र, तू एकदा बघून तरी घे ना. ज्यांनी मला फसवलं त्यांना काहीही विचारायचा अधिकार नाही. त्याच्या शब्दांनी तिचं काळीज तुटलं. तेवढ्यात कुठून तरी सानी आली. रुद्र, काय झालं? काव्या, तुला लाज नाही वाटत? एवढं सगळं करून सुद्धा तुझी हिंमत कशी झाली इथे यायची?